मतदानाचा दणका, निकाल आश्चर्यचकित करणार. 3 राज्यांमध्ये विधानसभेचं मतदान आटोपलं. नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद उघडकीस. हिंदूचे नाशिकमध्ये फूस लावून धर्मांतर. नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद विरोधात सर्वत्र संताप. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये कठोर कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून फडणवीसांची शिष्टाई. काँग्रेसच्या उमेदवार माघारीसाठी भाजपचे प्रयत्न फळाला. मुंबई विमानतळावर शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू. संतोष देशमुख यांच्या पत्नीविरोधात उमेदवार गावातूनच. संतोष देशमुख यांच्या पत्नीला गावातूनच विरोध. पार्थ पवार आता राज्यसभा खासदार. उपराष्ट्रपतींच्या दालनामध्ये शपथविधी. सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर सुनील तटकरे हजर. क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचा सन्मान वानखेडेवर. रवी शास्त्री स्टँडचं उद्घाटन. अष्टपैलू क्रिकेटर एकनाथ सोलकर यांच्या नावानं प्रवेशद्वाराचं नामकरण. हक्कभंग समितीसमोर कुणाल कामराची पुन्हा उलट तपासणी. एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवल्याचं प्रकरण. शरद पवार यांनी अचानक भूमिका बदलली. सुनेत्रा पवार यांना सहानुभूती मिळते बघून पवारांची हालचाल. बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. आकाश मोरे यांना पक्षानं तोंडघशी पाडलं. वरिष्ठांची आपापसात फोनाफोनी. आकाश मोरे यांना अर्ज माघारीचे आदेश. आई लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकेल. काँग्रेसचा उमेदवार मागे हटताच जय पवार बोलले. भोंदू खरात विरोधात तिसरा खटला सक्रिय. तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. धनंजय मुंडे यांना मंत्री करा. मुंडे समर्थकांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी. काम करा नाहीतर घरी थांबा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मंत्र्यांना आदेश. जबाबदारीनं काम करत राहणार. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. जो काम करेल त्याला संधी. पक्षवाढीसाठी निर्णय. श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. पुदुचेरीत मतदान केंद्रावर रोबोकडून मतदारांचं स्वागत. पारंपरिक वेशातील नीला रोबो चर्चेत. दुचाकीवर भर रस्त्यात धोकादायक स्टंटबाजी. नवी मुंबईमधील व्हिडिओवर नागरिकांचा संताप. लव्ह जिहाद प्रकरणामध्ये सायली सुर्वेने गुन्हा घेतला मागे. मुलांच्या भवितव्यासाठी निर्णय. व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती. नवी मुंबई MIDCचा पुनर्विकास प्रकल्प हा पैसे कमवण्याचा कट. कोण कोण सामील आहे ते शोधून काढणार. गणेश नाईक यांचा इशारा. परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातच बस डेपोत अपुऱ्या सुविधा. खोपट ST डेपोमध्ये शौचालयाची अवस्था दयनीय. पास काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत.